चलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स. चलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पटापट जॉईन व्हायचे. सर्वात पहिले मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण ओल्ड स्टेट बोर्डची सिरीज स्टार्ट केलेली होती. त्याच्यामध्ये 10th स्टँडर्ड आणि 11th स्टँडर्ड कंप्लीट केलेले आणि 12th स्टँडर्डचा आपण फर्स्ट चॅप्टर नॅशनल इन्कम कंप्लीट केलेले. आज सेकंड चॅप्टर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे पैसा. ठीक आहे. तर हे चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिले सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे सर्व कंटेंट तुमच्यासाठी स्टेट बोर्डचे, ओल्ड स्टेट बोर्डचे, न्यू स्टेट बोर्डचे, NCERTचे जे काही कंटेंट आहे तो तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे. जर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एवढं सगळं शिकायला मिळत असेल तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. ओके, चलो जाऊया आपल्या लेक्चरकडं. ठीक आहे. लेक्चरकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला आपल्या बॅचबद्दल सांगेल पुन्हा एकदा. तर बघा, आपली ही जी बॅच रन केलेली आपण ही 2 वर्षांच्या कालावधीसाठीची बॅच आहे. बॅच ही 2 वर्ष चालणार आहे, परंतु याचा सिलेबस आपला हार्डली फेब्रुवारी ते मार्च 2024 पर्यंत आपला सिलेबस कंप्लीट होऊन जाणार. बरोबर. याचा अर्थ या बॅचचा जो ऍक्सेस आहे तुम्हाला हा पूर्णपणे 30 जून 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. याचा अर्थ ही बॅच आता तुम्ही परचेस केल्यानंतर ही बॅच तुम्हाला पूर्णपणे 30 जून 2025 पर्यंत बघता येणार आहेत. म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी 2024 ची पूर्व परीक्षा पास होतील, मुख्य परीक्षेला जातील, जे 2025 ची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी, अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही बॅच योग्य राहणार आहे. ओके. याच्यामधलं प्रत्येक जे लेक्चर आहे हे लाईव्ह असणार आहे. लाईव्ह झालेले लेक्चर हे आपलं यूट्यूब आणि ॲप दोन्ही ठिकाणी सेव्ह असणार आहे. नंतर तुम्ही ते केव्हाही बघू शकतात. यूट्यूबला हे सर्व जे व्हिडिओज आहेत, ओके, रेफरन्स बुकचे, ते सर्व प्रायव्हेट मोडमध्ये चालणार आहेत. ते फक्त ज्यांनी बॅच परचेस केलेले त्यांनाच दिसतील, बाकीच्यांना दिसणार नाहीत. ओके. या बॅचचा कालावधी तुम्हाला बोललो 2 वर्ष, तोही अनलिमिटेड देण्यात आलेला आहे. ना याला व्ह्यूचं लिमिट आहे, ना याला वॉच टाईमचं लिमिट आहे. अनलिमिटेड तुम्हाला ऍक्सेस देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो, बेसिक स्टेट बोर्ड असेल, मग ओल्ड असेल, न्यू असेल, NCERT असेल, ते कंप्लीट केलं जाणार. रेफरन्स बुक जे काही असणार आहे ते पूर्णपणे प्रायव्हेट मोडमध्ये चालणार आहे. ओके. हे पूर्णपणे प्रायव्हेट मोडमध्ये चालणार आहे. याचा फक्त ज्यांनी बॅच परचेस केलेला आहे त्यांनाच फायदा घेता येणार आहे. ओके. याच्यामध्ये चॅप्टर वाईज तुम्हाला PYQ देखील अनालिसिस करून दिले जाणार आहे. 2011 ते 2023 जो पर्यंत जेवढ्याही प्रिलिम्स आणि मेन्स झालेले आहे, चॅप्टर वाईज आपण क्वेश्चन सेपरेट केलेले आहे, त्याचा अनालिसिस आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 50 मार्क्सची तुम्हाला काय करणार आहे, प्रॅक्टिस टेस्ट दिली जाणार आहे. प्रत्येक चॅप्टर वाईज टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहे. ओके. आणि म्हणजेच याचा अर्थ या बॅचमध्ये आपला फक्त शिकवण्यावर भर नसून तुमच्याकडनं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. ही जी ऑफर आहे ही सध्या बंद झालेली आणि आपल्या या जे बॅचची फी आहे 3000 रुपये आहे. कारण की या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला अनलिमिटेड आहे आणि 2 वर्षांचा आहे. यासाठी या बॅचची फी 3000 रुपये आपण ठेवलेली आहे. ओके. चलो जाऊया आपल्या लेक्चरकडं. आपण हे 12th स्टँडर्डचं ओल्ड स्टेट बोर्ड स्टार्ट केलं होतं. त्याच्यातलं आपण पहिलं चॅप्टर कंप्लीट केलेलं होतं. 1 ते 7 चॅप्टर आपल्याला करण्याची गरज नाहीये, फक्त आपल्याला 8वं चॅप्टर करण्याची गरज आहे. 9वं चॅप्टर करण्याची गरज नाही. 10वं आपल्याला चॅप्टर स्टार्ट केलेले. हे चॅप्टर आपण कंप्लीट केलेले. पैसा नावाचं चॅप्टर आज आपण स्टार्ट करतोय. आज याचा पार्ट 1 आपण घेऊन आलेलो आहोत. ओके. चलो जाऊया पैशांकडं. बघा, DH रॉबर्टसन, आता हा ऍक्च्युअल रॉबर्टसन यांचा फोटो नाहीये, चुकून तो राहून गेलेला आहे. हा रॉबर्टसन यांचा फोटो नाहीये. ओके. तर रॉबर्टसन यांनी काय म्हटलेलं आहे बघा, व्यावसायिक देण्यांच्या बाबतीत अथवा वस्तूंच्या मोबदल्यात विस्तृत प्रमाणावर जी वस्तू स्वीकारली जाणारी आहे त्या वस्तूला काय म्हटलं जातं, पैसा म्हटलं जातं. म्हणजेच आपण जो कुठलाही व्यवसाय करणार आहोत, बरोबर, या व्यवसायामध्ये
किंवा कुठल्याही आपल्याला वस्तू ज्यावेळी आपल्याला परचेस करायची असते, जेव्हा वस्तू आपल्याला घ्यायची असते, तेव्हा ती वस्तू ज्या वस्तूच्या बदल्यात तिचा एक्सचेंज केला जातो, विनिमय केला जातो, अशा विनिमय केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पैसा म्हटलं गेलेलं आहे, असं DS रॉबर्टसन यांनी याची डेफिनेशन दिलेली आहे. ओके, चलो जाऊया. मग या पैशामध्ये, या पैसा नावाच्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला वस्तू विनिमय जी पद्धत होती, जिला आपण बार्टर सिस्टीम म्हणतो, या बार्टर सिस्टीमच्या अडचणी काय काय होत्या, की बार्टर सिस्टीम का लॅप्स झाली आणि याच्याऐवजी आता नवीन पैसा जो काही जन्माला आलेला आहे, तर हा पैसा कसा जन्माला आला हे आपल्याला याच्यामधून बघून घ्यायचं आहे. पैशाची व्याख्या आपल्याला समजून घ्यायची, पैशांची उत्क्रांती कशी झाली, सुरुवातीला कोणता पैसा वापरला जात होतो, पैशांचे प्रकार किती आहे, वस्तुरूप पैसा म्हणजे काय, धातुरूप पैसा म्हणजे काय, कागदी चलन म्हणजे काय, प्लास्टिक पैसा म्हणजे काय, आता एक नवीनच कन्सेप्ट आलेला आहे, ई पैसा नावाचा कन्सेप्ट आलेला आहे, बरोबर की नाही. मग या सगळ्या गोष्टी काय आहेत नेमका, त्याच्यानंतर पैशांची प्राथमिक कार्य काय आहे, दुय्यम कार्य काय आहे, अनुषंगिक कार्य काय आहे, पैशाचे गुणधर्म नेमकं काय काय आहे, हे सर्वच्या सर्व आपल्याला या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि हे जे चॅप्टर आहे मित्रांनो, हे आपल्याला बघा, तर सर्वात पहिले पैसा आलेला आहे, पैशांनंतर बँका अस्तित्वात आलेल्या आहे, म्हणजे सर्वात पहिले पैसा येतो. म्हणून लक्षात ठेवायचं मित्रांनो, अभ्यास करताना कधीही आपल्याला पहिले पैसा समजून घ्यावा लागेल, बरोबर, पैशांची व्यवस्था समजून घ्यावी लागेल आणि मग आपल्याला बँकिंग व्यवस्थेकडे जावं लागणार आहे. म्हणून जर कुठलाही विद्यार्थी MPSC UPSCचा अभ्यास स्टार्ट करत असेल आणि जर त्याच्यामध्ये तो इकॉनॉमिक्सचं जर पहिल्यांदा बँकिंग चॅप्टर करत असेल, तर तो चुकीचं करतोय. सर्वात पहिले त्याने पैसा नावाचं चॅप्टर केलं पाहिजे, त्याच्यानंतर इन्फ्लेशन नावाचं चॅप्टर केलं पाहिजे आणि इन्फ्लेशन नंतर बँकिंगकडे गेलं पाहिजे. ठीक आहे, समजलंय मित्रांनो. तर जाऊया आपल्या पैसा नावाच्या चॅप्टरकडे. बघा, प्रास्ताविकेमध्ये काय म्हटलेलं आहे की मानवी गरजा भागवण्यासाठी आपल्याला विविध वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जात असतो. म्हणजे मानवाला जेव्हा जीवन जगायचं असतं, तर जीवन जगण्यासाठी त्याला वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता असते. आज या सर्व ज्या काही वस्तू आणि सेवा आहे, यांची खरेदी व विक्री अत्यंत सुलभपणे करण्यासाठी एक विनिमयाचं माध्यम आणि जे सार्वत्रिक स्वीकार्यता आहे, ज्याला म्हणजे जे सर्वीकडे स्वीकारलं जातं, असं एक माध्यम आपल्याला म्हणून कोणाकडे बघता येतं, पैशाकडे बघता येत आहे. ओके, चला पुढे जाऊया. मग वस्तू विनिमय पद्धत नेमकी काय होती, जिला आपण काय म्हणतो, बार्टर सिस्टीम म्हणतो. काय म्हणतो, जिला आपण बार्टर सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, तर ही नेमकी बार्टर सिस्टीम काय आहे समजून घ्या. बघा, वस्तू विनिमय म्हणजे काय असतं की एखाद्या वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देणं किंवा सेवा देणं, यालाच काय म्हटलं जात असतं, बार्टर सिस्टीम. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू. बार्टर सिस्टीमचा सिंपल अर्थ काय म्हटलं जाणार मित्रांनो, वस्तूच्या बदल्यात वस्तू, वस्तूच्या बदल्यात वस्तू म्हणजे बार्टर सिस्टीम. एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं बार्टर सिस्टीम, यालाच म्हटलं जातं वस्तू विनिमय पद्धती. उदाहरणार्थ तांदूळाच्या मोबदल्यात कापड विकत घेणं, दूध विकत घेणं इत्यादी. प्राचीन समाजात श्रम विभागणीवर आधारलेली स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. म्हणजेच काय म्हटलं जात होतं की पूर्वी बघा, श्रम विभागणीवर आधारित काय होती, आपली संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था होती. म्हणजे इथं कामांची विभागणी केली गेली होती. म्हणजे एक स्पेसिफिक वर्ग होता की जो फक्त मडके तयार करणार, एक स्पेसिफिक वर्ग होता की जो फक्त कपड्यांचं शिवणकाम करणार, एक स्पेसिफिक वर्ग होता की जो शेतमजुरीची कामं करणार, एक स्पेसिफिक गट होता की जो फक्त शेती करणार. असे वेगवेगळे गट होते मित्रांनो, आणि यालाच म्हटलं जातं श्रम विभागणी. म्हणजे गावांमध्ये कामांची विभागणी केली गेलेली होती. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ही संपूर्ण अर्थव्यवस्था रन केली जात होती. पण त्याच्यामुळे काय झालं बघा मित्रांनो, की मानवी गरजा आजच्या गरजांच्या तुलनेत त्या काळात साध्या आणि मर्यादित होत्या. जर आपण त्यावेळचा विचार केला मित्रांनो, अगदी जुन्या काळातला विचार केला, तर त्यावेळी लोकांच्या ज्या काही गरजा होत्या त्या आजच्या तुलनेमध्ये खूपच साध्या आणि खूपच मर्यादित होत्या, बरोबर. परंतु स्वतःच्या गरजा भागून उरलेल्या वस्तूंची देवाणघेवाण करणं तेव्हा अन्य वस्तू आणि सेवांच्या बदल्यात काय होतं, सोयीस्कर जात होतं. कारण की त्यावेळी कशा होत्या मित्रांनो, गरजा साध्या होत्या आणि मर्यादित होत्या, बरोबर. त्यामुळे आपल्या गरजा भागून ज्या वस्तू उरतील त्या वस्तूंच्या मोबदल्यात मध्ये, म्हणजे त्या वस्तूंच्या बदल्यात आपण दुसऱ्या वस्तू काय करत होतो, विकत घेऊ शकत होतो. परंतु आज तसं करता येईल का मित्रांनो, नाही. तर आज मानवाच्या गरजा अमर्यादित झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या गरजा भागवण्यासाठीच वस्तू आणि सेवा कमी पडत आहेत. त्यामुळे आपण आज सध्या वस्तू आणि सेवांचा बदल्यात दुसऱ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा घेऊ शकत नाही. ठीक आहे, पुढे बघा. परंतु उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या संख्येतील वाढीबरोबरच वस्तू आणि सेवांचा परस्पर विनिमय करणे देखील काय होऊ लागलं होतं, दिवसेंदिवस अवघड होऊ लागलेलं होतं. कारण की सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, कारण की या वस्तू विनिमय पद्धतीत मानवाला वेगवेगळ्या अडचणी येऊ लागल्यात. ज्या कोणत्या अडचणी येऊ लागल्यात, चला बघूया मग नेमका कोणत्या अडचणी मानवाला येत होत्या. जसं गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होता. म्हणजेच मला ज्या गोष्टी विकायच्या आहेत त्याची गरज समोरच्या व्यक्तीला पाहिजे आणि त्याच्याकडे त्या बदल्यात द्यायला काहीतरी पाहिजे, बरोबर. यालाच म्हटलं जातं गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव.
बरोबर, कारण की हे फार रेअर पाहायला मिळायचं. फॉर एक्झाम्पल जर मला तांदळाची गरज असेल आणि मी जर गहू पिकवत असेल तर मला पहिले असा माणूस शोधावा लागेल की ज्याला गव्हाची गरज आहे, बरोबर, ज्याला कशाची गरज आहे, गव्हाची गरज आहे आणि तो तांदळाचं उत्पादन घेत आहे. ठीक आहे, असा व्यक्ती ज्यावेळी मला भेटेल त्याच वेळी मी माझ्या जवळच्या वस्तू त्याला देऊन त्याच्या जवळच्या वस्तू मी विकत घेऊ शकत होतो. ओके, त्याच्यानंतर मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव होता. फॉर एक्झाम्पल मला जर कापडाच्या बदल्यात समजा मी जर तांदळाचं उत्पादन घेत आहे तर तांदळाच्या उत्पादनाच्या बाबतीत जर मला समोरच्या व्यक्तीकडनं कापड घ्यायचं असेल तर किती तांदूळ दिला तर किती कापड घेतला जाणार याचं काही कसल्याही प्रकारचा मापदंड त्या काळात अवेलेबल नव्हता. त्याच्यानंतर वस्तूंचा साठा करण्यातील अडचणी होत्या. अनेक ज्या वस्तू होत्या ज्या कीड लागणार, जसं अन्नधान्याचा साठा जर घेतला मित्रांनो तर त्याला लवकर कीड लागते, बरोबर की नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की हा जो साठा होता म्हणजे असा जो काही अशा अन्नधान्याच्या ज्या काही वस्तू होत्या, बरोबर, ज्याला नाशवंत वस्तू म्हणतो आपण, जसं भाजीपाला सकाळी काढल्यानंतर तो संध्याकाळपर्यंत मान टाकून देतो, बरोबर की नाही. मग अशा गोष्टींची साठा करून ठेवण्यासाठी, बरोबर, स्टोरेज करून ठेवण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येत होत्या. त्याच्यानंतर विभाज्यतेची अडचण होती. जसं आज आपण काय करू शकतो, 1 रुपयाला आपण काय करतोय 50-50 पैशांच्या 2 गटांमध्ये आपण काय करतोय, डिवाइड करतोय. तसं पूर्वी आपल्याला असं पैशांची विभागणी आपल्याला करता येत नव्हती. त्याच्यानंतर विलंबित देण्यातील अडचणी होत्या. फॉर एक्झाम्पल विलंबित देणी म्हणजे काय, उधारीची देणी देणं खूप अवघड जात होतं. कारण की जर माझ्याकडे नाशवंत वस्तू असेल आणि समोरच्याकडे जर टिकाऊ वस्तू असेल तर मी त्या टिकाऊ वस्तूच्या बदल्यात नाशवंत वस्तूने उधारीची देणी देऊ शकत नव्हतो. कारण की माझ्या जवळच्या नाशवंत वस्तू काही कालांतराने त्या नष्ट होणाऱ्या होत्या, संपणाऱ्या होत्या. त्याच्यामुळे अशा प्रकारचा उपभोग आपल्याला करता येणार नव्हता. या सर्व अडचणी होत्या, याच आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहेत. जाऊया पहिल्या अडचणीकडे. जसं म्हटलेलं गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलेलं गेलेलं मित्रांनो बघा की गरजांच्या दुहेरी संयोग म्हणजेच काय म्हटलेलं आहे की परस्परांजवळ वस्तूंची आवश्यकता असणे आणि त्या स्वीकारण्याची तयारी असणे, यालाच गरजांच्या दुहेरी संयोगाचा, बरोबर, दुहेरी संयोगाचा अभाव ही वस्तू विनिमय पद्धतीला एक महत्वाची काय होती, मर्यादा होती. म्हणजे सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. गरजांचा दुहेरी संयोग म्हटलं म्हणजे काय होतं की जेव्हा परस्परांजवळील वस्तूंची आपल्याला आवश्यकता आहे, माझ्याजवळ जी वस्तू आहे तिची तुम्हाला आवश्यकता आहे आणि तुमच्या जवळची जी वस्तू आहे तिची मला आवश्यकता आहे, बरोबर, अशी वस्तूंची आवश्यकता परस्परांमध्ये असणे आणि त्या स्वीकारण्याची आपली एक दुसऱ्याची काय असणे, तयारी असणे, यालाच गरजांचा दुहेरी संयोग म्हटला जातो, बरोबर. तर याचा अभाव पूर्वी आपल्याला या बार्टर सिस्टीम मध्ये पाहायला मिळत होता. ठीक आहे, उदाहरणार्थ अ व्यक्तीजवळ कापड आहे आणि त्या बदल्यात त्याला तांदूळ हवे आहेत, बरोबर. ब व्यक्तीजवळ गहू आहेत आणि त्या बदल्यात त्याला दूध हवे असेल तर या स्थितीत अ आणि ब यांच्यामध्ये विनिमय होऊ शकत नाही, कारण दोघांना एकमेकांजवळील वस्तूंची गरजच नाहीये, बरोबर की नाही. कारण की अ जवळ काय आहे, कापड, त्या बदल्यात त्याला काय घ्यायचंय, तांदूळ घ्यायचे आहे. आणि बी व्यक्तीजवळ काय आहे, गहू आहे आणि त्या बदल्यात त्याला काय घ्यायचंय, दूध घ्यायचं आहे. त्यावेळी अ आणि ब मध्ये व्यवहार होऊ शकत नाही, कारण की दोघांजवळच्या वस्तू काय आहेत, वेगवेगळ्या आहेत आणि दोघांची आवश्यकता देखील कशी आहे, वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे इथं गरजांची परस्पर वस्तूंची आवश्यकता असणं फार गरजेचं होतं आणि त्या स्वीकारण्याची तयारी असणं हा दुसरा महत्वाचा मुद्दा होता. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. एक, मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव आपल्याला जाणवत होतो. जसं मी तुम्हाला बोललो ना की किती कापड दिलं तर किती आपल्याला अन्नधान्य मिळेल याचं कुठल्याही प्रकारचं मापन आपण केलेलं नव्हतं. जसं मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा किंवा हिशेबाचं साधन अस्तित्वात नसल्याने वस्तू विनिमयाने केलेल्या वस्तूंचे मूल्य ठरवणं काय होतं, अवघड होतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या वस्तूंची तुलना करता येत नाहीत अशा वस्तूंचा विनिमय करणे काय होतं, अवघड होते. जसं 2 लिटर दुधाची तुलना आपण 2 किलो कांद्याशी करणं हे काय आहे, अवघड आहे, बरोबर. कारण की दूध ही वेगळी गोष्ट आहे, कांदा ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळे या दोघांची तुलना करणं काय होतं, अवघड होतं. त्याच्यामुळे तसेच वस्तूंच्या काही नगांची तुलना कोणत्याही सेवेबरोबर करणं हे काय आहे, अवघड आहे. फॉर एक्झाम्पल मी तुमचे धुनी भांडी करून देतो, बरोबर, त्या बदल्यात तुम्ही मला किती अन्नधान्य देणार, बरोबर की नाही. म्हणजे सिंपल गोष्ट आहे मित्रांनो की काही वस्तू आणि काही सेवांना एकमेकांमध्ये इंटरचेंज करणं इम्पॉसिबल होतं. ठीक आहे, नेक्स्ट, वस्तूंचा साठा करण्यातील अडचणी होत्या. भविष्य काळातील उपभोगासाठी आपण अनेक वेळा वस्तूंचा साठा करून ठेवणं हे वस्तू विनिमयामध्ये काय होतं, आवश्यक होतं. कारण की ज्या वेळेस फॉर एक्झाम्पल मी जर तांदूळ पिकवत असेल तर मला तांदूळ हा बऱ्याच दिवसांसाठी मला काय करून ठेवावा लागेल, स्टोअर करून ठेवावा लागेल. कारण की जर भविष्यात मला एखादी गोष्ट घ्यायची झाली तर तिचा विनिमय मी तांदळाच्या बदल्यातच काय करू शकत होतो,
करू शकत होतो, त्यामुळे मला तांदूळ दीर्घकाळ टिकवणं गरजेचं होतं. तसेच मासे असेल, भाजीपाला असेल, दूध असेल, या नाशवंत वस्तू आहेत, याला साठवून ठेवणं अवघड होतं, बरोबर. तसेच वस्तू साठवण्यासाठी लागणारी जागा ही एक मोठी अडचण होती, बरोबर. पुढे बघा, विभाज्यतेच्या अडचणी होत्या. जसं वस्तू विनिमय पद्धतीत अविभाज्य वस्तूंचा विनिमय करताना लहान भागांमध्ये देणे काय होते, अवघड होते. फॉर एक्झाम्पल, श व्यक्तीकडे तांदळाचे पोते होते, त्याचा य व्यक्तीजवळील नागरांबरोबर करावयाचा होता, काय करायचा होता, विनिमय करायचा होता. परंतु समजा य व्यक्तीला तांदळाचे अर्धेच पोते हवे असल्यास त्याला अर्धा नांगर त्या बदल्यात देणं काय वाटत होतं, अडचणीचं वाटत होतं. फॉर एक्झाम्पल, त्याला अर्धच पोतं घ्यायचं असेल तर तो समोरच्याला पूर्ण नांगर का देणार, बरोबर की नाही. तर या गोष्टी होत्या मित्रांनो, की या सर्वच गोष्टींमुळे आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचणी समोर येऊ लागल्या आणि वस्तू विनिमय पद्धत बदलून दुसरी एखादी पद्धत अस्तित्वात येणं काय वाटायला लागलं, गरजेचं वाटायला लागलं. ओके, ठीक आहे. पुढे बघा, विलंबित देण्यातील अडचणी. एकच मिनिट मित्रांनो, मी जरा कमेंट बघून घेतो तुमच्या, एकच मिनिट. एकच मिनिट. ओके, चलो पुढचा बघूया, विलंबित देण्यातील अडचणी. मग विलंबित देण्यातील अडचणी म्हणजे काय आहे, की बघा मित्रांनो, की विलंबित देणी म्हणजे काय होतं, की भविष्य काळामधील देणी देणे, ज्याला आपण उधारीची देणी असं म्हणतो. कशाची देणी, उधारीची देणी असं म्हणतो, बरोबर. जेव्हा लोक गुरांच्या रूपात कर्ज घेत असत, तेव्हा त्याच शारीरिक स्थितीमध्ये काही वर्षांनी तीच गुरे परत करणं काय होतं, अवघड होत होतं. कारण की सिंपल गोष्ट आहे, मी जर आज एखादा तरुण बैल देत असेल, पण तोच जर बैल मी 10 वर्षानंतर एक्सचेंज करायचं ठरलं तर तो तरुण बैल म्हातारा झालेला असेल, बरोबर. म्हणजे पूर्वी ज्या मी स्थितीमध्ये तो बैल विकलेला होता त्याच स्थितीमध्ये तो मला परत मिळवणं काय होतं, अवघड होतं. अशा प्रकारे वस्तू विनिमयातील विविध अडचणींमुळे पैशांचा उगम झाला आणि पैशाचा शोध हा एक मूलभूत शोध मानला गेलेला आहे. ओके, पुढे जाऊया. मग पैशाची नेमकी व्याख्या तरी काय आहे, तर बघा, पैसा या संकल्पनेच्या व्याख्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी काय केलेल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. पैशाची एकच सर्वमान्य व्याख्या अशी कुठेही देण्यात आलेली नाहीये. काही अर्थशास्त्रज्ञांनी पैशाची जी व्याख्या आहे त्याच्या कार्याच्या आधारावर केलेली आहे, तर इतरांनी पैशाच्या सामान्य स्वीकृतीच्या आधारावर केलेली आहे. म्हणजे आपल्याला आपण ज्या काही व्याख्या बघणार आहोत त्या दोन प्रकारच्या व्याख्या बघणार आहोत. एक, की पैशांचे कार्य कोणते, एखादा पैसा कोणते कोणते कार्य करतो त्या आधारावर केलेल्या पैशाची एक व्याख्या आहे. आणि दुसरी, की पैशाची सामान्य स्वीकृती कशी आहे या आधारावर दुसऱ्या प्रकारची व्याख्या केली गेलेली आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढं, मग व्याख्या बघून घेऊया आपण पैशाची. बघा, पुढं F.A. वॉकर यांच्या मते जो पैशाची कार्य करतो तो पैसा आहे. बघा, साधे सिंपल डेफिनेशन दिले, जो पैशाची कार्य करतो तो काय आहे, पैसा असतो. क्राउथर यांच्या मते काय म्हटलेलं आहे बघा, जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसामान्यपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे काय करते, कार्य करते, अशा कोणत्याही वस्तूला काय म्हटलं गेलेलं आहे, पैसा म्हटलं गेलेलं आहे. मग क्राउथर यांची डेफिनेशन काय म्हणते बघा, की एक वस्तू अशी आहे की जिचा आपण विनिमयाचं माध्यम म्हणून वापर करू शकतो. एक, दुसरं महत्वाची गोष्ट, की ती सर्वसामान्यपणे स्वीकार्य असेल, म्हणजे समोरच्याला आपल्याला देताना तो त्याला नाही म्हणू शकत नाही. तिसरं म्हटलेलं आहे की जी वस्तू काय करू शकते, मूल्यमापन करू शकते वस्तूचं. आणि तिसरी महत्वाची पद्धत, की ती वस्तू मूल्य संचयनाचं काय करते, काम करते. अशा कोणत्याही वस्तूला काय म्हटलं गेलेलं आहे, क्राउथर यांनी पैसा म्हटलेलं आहे. ओके, D.H. रॉबर्टसन यांची व्याख्या तर आपण बघितलीच, की व्यावसायिक देण्यांच्या बाबतीत अथवा वस्तूंच्या मोबदल्यात विस्तृत प्रमाणावर जी वस्तू स्वीकारली जाते, बरोबर, त्या वस्तूला त्यांनी काय म्हटलेलं आहे, पैसा म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असतो, व्यवहार करायचा असतो, तेव्हा या व्यवहारांच्या बदल्यांमध्ये जी वस्तू विस्तृतपणे सर्वांकडून स्वीकारली जाते अशा वस्तूला काय म्हटलं जातं, पैसा म्हटलं जात आहे. पुढे बघा, पैशाच्या विविध व्याख्यांची चर्चा केल्यानंतर आता पैशाची आपण उत्क्रांती
आणि पैशांच्या प्रकारांचा अभ्यास करणं काय आहे, आवश्यक आहे. मग जर सुरुवातीला आपण काय बघूया, पैशांची उत्क्रांती बघूया, मग पैशांचे आपण काय बघूया, प्रकार बघूया. ठीक आहे. बघा, पैशांची उत्क्रांती आणि पैशाचे प्रकार. मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की वस्तू विनिमयातील विविध अडचणी अशा एका अवस्थेचा विकास घडवून आणला की जेथे सर्वमान्य स्वीकृत असलेली वस्तू विनिमयाचं माध्यम म्हणून काय जाऊ लागली, स्वीकारली जाऊ लागली. म्हणजे बघा, पैशाचा जन्म कसा झाला की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आणि याच्यामुळे आपल्याला अशी एक अर्थव्यवस्था निर्माण करायची होती की जिथं वस्तू विनिमयाचं माध्यम म्हणून काहीतरी एखादी वस्तू असली पाहिजे की जी सर्वसामान्यपणे काय असली पाहिजे, स्वीकृत असली पाहिजे. ठीक आहे. मग बघा, नागरिकीकरणाच्या प्रारंभीच्या काळात प्राण्यांच्या रूपात पैसा अस्तित्वात आला. म्हणजे सर्वात पहिला जो पैसा अस्तित्वात आला तर तो काय होता, पशु पैसा. कोणता पैसा अस्तित्वात आला, पशु पैसा. बरोबर. पुढे बघा, उदाहरणार्थ गायी, मेंढ्या, शेळ्या इत्यादी जे पाळीव प्राणी आहेत, त्यानंतर हे गेल्यानंतर त्याच्यानंतर कोणता पैसा आला, वस्तू पैसा आला. बघा, पशु पैसा एक नंबर आला, त्याच्यानंतर आलं वस्तू पैसा. वस्तूच्या बदल्यात वस्तू दिल्या जाऊ लागल्या. बरोबर. त्याच्यानंतर वस्तू पैसा वापरण्यातील आत्ताच आपण सर्व अडचणी बघितल्या, बार्टर सिस्टीमच्या अडचणी बघितल्या. या अडचणींमुळे आता कोणता पैसा निर्माण झाला, धातू पैशांचा काय झाला, उगम झाला. म्हणजे 3 नंबर कोणता पैसा आला, धातू पैसा आला. 1 नंबर पशु पैसा, 2 नंबर वस्तू पैसा, 3 नंबर धातू पैसा आला. आता धातू पैशांच्या मर्यादेमुळे काय झालं, कागदी चलन आलं, कागदी पैसा आला. बरोबर. हा कागदी पैसा 4 नंबर आला. त्याच्यानंतर आता सध्या आधुनिकीकरणामुळे काय झालेलं आहे, बँक पैसा आला आणि प्लास्टिक पैसा आला. प्लास्टिक पैसा म्हणजे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे. ठीक आहे. म्हणजे बँक पैसा आला 5 नंबर आणि नंतर कालांतराने आला प्लास्टिक पैसा 6 नंबर. ठीक आहे. आणि सध्या तुम्हाला तर माहिती आहे आणखी याच्यानंतर एक पैसा आलेला आहे, ज्या पैशाला म्हटलं जातं ई पैसा. डिजिटल वॅलेट, फोन पे, गुगल पे, बरोबर की नाही, रेझर पे, या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे हा ई पैसा आला 7 नंबरला. म्हणजेच आतापर्यंत आपल्याला पैशांचे वेगवेगळे 7 प्रकार पाहायला मिळालेले आहेत. ओके, चला जाऊया मग आपण आता एक एक प्रकार डिटेलमध्ये समजून घेऊ या. ठीक आहे. पहिला पैसा बघा कोणता आहे, वस्तू पैसा. ठीक आहे. मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जसं गुरे असतील, पिसे असतील, हस्तिदंत असेल, प्राण्यांची कातडी असेल, मीठ असेल, शिंपले असेल इत्यादी वस्तूंचा वापर पैसा म्हणून केला जात होता. बरोबर. जी वस्तू सर्वानुमते पैसा म्हणून वापरली गेली ती विविध घटकांवर काय होती, अवलंबून होती. उदाहरणार्थ हवामानाची स्थिती कशी आहे, स्थान कोणतं आहे, संस्कृती कोणती आहे, आर्थिक विकास किती आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींमुळे किंवा आणखीच थंड प्रदेशातील प्राण्यांची कातडी आणि लोकर पैसा म्हणून वापरत होते. बरोबर. तर समुद्री किनारी राहणारे लोक शिंपल्यांचा वापर करत होते विनिमयाचं माध्यम म्हणून. ठीक आहे. म्हणजे बघा, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा पैसा म्हणून वापर केला जात होता. जसं की आपण जर थंड प्रदेशामध्ये गेलो तर प्राण्यांची कातडी वापरली जात होती आणि लोकर, या 2 गोष्टी पैशां म्हणून वापर केला जात होता. समुद्र किनाऱ्यावर जे लोक राहत होते ते शंख शिंपल्यांचा वापर करून वस्तू विनिमय करत होते. तिसरं की या बघा, या वस्तू पैशाला काही मर्यादा होत्या. जसं वस्तूंचे नाशवंत स्वरूप, काही वस्तूंची अविभाज्यता, वस्तू साठवण्याच्या अडचणी इत्यादी वस्तू पैसा वापरण्यातील अडचणींमुळे धातू पैसा काय झाला, उगम झाला. ठीक आहे. पुढे बघा, धातूंची नाणी. मग नंतर कोणता पैसा अस्तित्वात आला, धातू पैसा अस्तित्वात आला. मग त्याच्यानंतर बघा, मग चांदी, सोने, तांबे, लोखंड इत्यादींपासून तयार केल्या गेलेल्या नाण्यांचा काय झाला, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये काय झाला, एक उगम झाला. त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो, वस्तू पैशातील विविध दोष जसे नाशवंत स्वरूप असेल, एकजिन्सीपणाचा अभाव होता. बरोबर. त्याच्यानंतर अविभाज्यता होती, म्हणजे पैशांना आपण डिवाइड करू शकत नव्हतो. बरोबर. अशा अनेक गोष्टींमुळे धातू पैशांचा काय झाला, उगम झाला. धातूंचा सुरळीत पुरवठा, उच्च व स्थिर किंमत, विभाज्यता असेल इत्यादी वैशिष्ट्यांमुळे धातू विनिमयाचं एक उत्तम माध्यम बनवून गेलं. काय झालं बघा, की ज्या वस्तू विनिमयातील ज्या अडचणी होत्या त्या जवळजवळ सर्वच अडचणी कोणी दूर करून टाकल्या, धातू नाण्यांनी दूर करून टाकल्या. जसं
की धातूंचा पुरवठा आपल्याला बऱ्याच वेळ म्हणजे धातूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात होता. दुसरं महत्वाचं, धातूची जी किंमत होती ही उच्च आणि जास्त किंमत असायची आणि ती कशी असायची, बऱ्याच कालावधीपर्यंत म्हणजे दीर्घ कालावधीसाठी ती स्थिर असायची. त्याच्यानंतर धातू पैशाला आपण विभाज्यता करू म्हणजे त्याला डिवाइड करू शकत होतो, बरोबर, छोट्या छोट्या पैशांमध्ये डिवाइड करू शकत होतं. या सर्व कारणांमुळे धातू पैसा हा एक विनिमयाचं उत्तम माध्यम म्हणून गेला. ठीक आहे, बघा, धातूच्या नाण्यांमध्ये रूपांतरित झाला. ठीक आहे, धातू पैसा हा धातूंच्या नाण्यांमध्ये रूपांतरित झाल्यानंतर मग आता बघा, जसं धातूच्या नाण्यांची सुरुवात राजेशाही व्यवस्थेमध्ये झालं, जेव्हा राजे रजवाडे होते, बरोबर, त्यावेळी धातूच्या नाण्यांची सुरुवात झाली. यानंतर धातूंच्या नाण्यांची निर्मिती खाजगी बँक व्यावसायिक करू लागले. या नाण्यांवर ते त्यांची मोहर उमटवत असत, जी त्या धातूचे वजन व शुद्धतेचे प्रमाणपत्र असायची, की या धातूचं वजन किती आहे आणि या धातूची शुद्धता किती आहे हे सगळं त्या नाण्यावर काय केलं जात होतं, उमटवलं जात होतं. ठीक आहे, काही ठराविक काळानंतर मौद्रिक पद्धत शासनाने स्वतःच्या ताब्यात घेतली. म्हणजे पैसा छापण्याची जी पद्धत आहे, जिला मौद्रिक पद्धत म्हणतो आपण, तर ती सरकारने काय केलं, स्वतःच्या ताब्यात घेतली, ज्याचा प्रमुख उद्देश नाण्यांमध्ये एकसारखेपणा आणणं आणि त्यांना कायदेशीर दर्जा देणं हा महत्वाचा उद्देश होता. मग धातूच्या नाण्यांच्या दोन प्रकारांमध्ये विभाजन करता येतं आपल्याला. एक, पूर्ण वजनाची किंवा प्रमाणित नाणी, जिला आपण स्टँडर्ड कॉइन म्हणतो. कोणत्या कॉइन म्हणतो? स्टँडर्ड कॉइन म्हणतो ज्यालाच. आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला गौण किंवा लाक्षणिक नाणी म्हणतात, तर ते कोणते आहेत त्यात आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. पहिलं, पूर्ण वजनाची किंवा प्रमाणित नाणी, ज्याला आपण स्टँडर्ड कॉइन म्हणतो. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, पूर्ण वजनाची किंवा प्रमाणित नाणी म्हणजे अशी नाणी आहेत की ज्यांचे दर्शनी मूल्य व अंतर्गत मूल्य दोन्ही सारखी असतात. बघा, ज्याचा अर्थ काय, दर्शनी मूल्य आणि अंतर्गत मूल्य दोन्ही कसे असायचे, सारखेच असायचे. दर्शनी मूल्य म्हणजे काय, वस्तूची फेस व्हॅल्यू, यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं, फेस व्हॅल्यू, बरोबर. आणि अंतर्गत मूल्यालाच काय म्हटलं जातं, इंट्रिन्सिक व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू म्हटलं जातं, इंट्रिन्सिक व्हॅल्यू, बरोबर. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, मी जर सोन्याच्या नाण्याचं जर काय करत आहे, सोन्याचं नाणं जर माझ्याजवळ असेल, तर सोन्याचं नाणं म्हणजे काय, ते सोनं तयार करण्यासाठी मी काहीतरी, म्हणजे ते नाणे तयार करण्यासाठी मी काहीतरी कितीतरी वजनाच्या सोन्याचा काय वापर, म्हणजे सोन्याच्या धातूचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. मग तेवढा धातू मला, सोन्याचा धातू विकत घेण्यासाठी जेवढा पैसा लागलेला आहे, तो पैसा म्हणजेच त्या सोन्याच्या नाण्याची कोणती व्हॅल्यू झाली, इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली, बरोबर. मग आता याच्यामध्ये बघा, दर्शनी मूल्य त्या नाण्याचे विनिमय मूल्य दर्शविते, बरोबर, जे चलन निर्मिती करणाऱ्या अधिसत्तेने निश्चित केलेले असते व ते मूल्य नाण्यावर छापलेले असतं. म्हणजे जो कोणी नाणं छापत असेल त्याने काय केलेले, त्या नाण्याचं किंमत किती आहे ती निश्चित केलेली आहे आणि ती किंमत त्याने त्या नाण्यावर काय केलेली आहे, छापलेली असते. पुढे बघा, मग अंतर्गत मूल्य म्हणजे काय, नाणे ज्या धातूचे बनलेले आहे त्या धातूचे मूल्य किती आहे. मी जसं तुम्हाला बोललो ना, की समजा माझ्याकडे सोन्याचं नाणं आहे, बरोबर, ते सोन्याचं नाणं बनवण्यासाठी मी कितीतरी ग्रॅम किंवा कितीतरी वजनाचं काय घेतलेलं आहे, सोनं हा धातू घेतलेला आहे. आणि ते सोन्याचं धातू विकत घेण्यासाठी मला जेवढे पैसे मोजावे लागलेले आहे, ते पैसे म्हणजेच त्या धातूची कोणती व्हॅल्यू झाली, इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली, अंतर्गत मूल्य झालं, बरोबर. ही नाणी सोने, चांदी यासारख्या प्रमाणित धातूंची बनवलेली असायची, धातूंची. ठीक आहे, पुढे बघा, थँक्स ऋषिकेश. शेअर करत राहा मित्रा. फक्त जर तुला लेक्चर आवडत असेल ऋषिकेश तर शेअर करत राहा. आणि नक्कीच बघा मित्रांनो, या लेक्चरचा तुम्हाला आज नाही तर उद्या येणाऱ्या परीक्षांमध्ये 1,01% फायदा होणार आहे. त्यामुळे आज केलेला अभ्यास तुमचा कधीच वाया जात नाही. तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करा, दररोज काही ना काही केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या तो तुम्हाला कामातच येणार आहे. म्हणून अभ्यास करायला लाजायचं नाही, व्हिडिओ बघायला घाबरायचं नाही. ठीक आहे, बघत राहायचं व्हिडिओ. पुढे बघा, गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी याला काय म्हटलं जातं बघा मित्रांनो, की अशी नाणी की ज्यांची दर्शनी मूल्य आणि त्यांच्या अंतर्गत मूल्यापेक्षा अधिक असते. म्हणजेच बघा, इथं काय झालं, आता दर्शनी जे मूल्य होतं तर हे कसं असतं, जास्त कोणापेक्षा,
अंतर्गत मूल्यांपेक्षा म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे कोण कमी आहे? इंट्रेन्सिक व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू कमी आहे? इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे? कमी आहे. कोणापेक्षा? फेस व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे फेस व्हॅल्यू जास्त आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा. जसं फॉर एक्झाम्पल बघा, ॲल्युमिनियमची नाणी, निकेलची नाणी या हलक्या धातूंपासून बनवलेली असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 रुपयाचं जर मी ॲल्युमिनियमचं नाणं तयार केलेलं असेल तर 1 रुपयाच्या ॲल्युमिनियमच्या नाण्यासाठी जेवढी धातू मला ॲल्युमिनियमचा धातू लागणार आहे तो 1 रुपयापेक्षा कमी किमतीने मिळालेला आहे. त्याच्यामुळे त्याची अंतर्गत किंमत काय आहे? कमी आहे. अंतर्गत मूल्य त्याचं कमी आहे. परंतु त्यापासून जो मी नाणं तयार केलेलं आहे त्याची फेस व्हॅल्यू कशी आहे? खूप जास्त आहे. मग अशा प्रकारच्या नाण्यांना गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी असं मराठीमध्ये म्हटलं जात आहे. ओके, पुढे बघा. ही नाणी लहान मूल्य वर्गाची असतात आणि साधारणपणे लहान व्यवहारांसाठी वापरली जात असतात. म्हणजे ही जी काही नाणी आहे ही लहान लहान व्यवहारांसाठी वापरली जात असतात. ठीक आहे. भारतात सध्याच्या चलनातील सर्व नाणी गौण नाणी आहेत. म्हणजे आजचा तुमचा 1 रुपया, आजचा तुमचा 2 रुपया, आजचे तुमचे 5 रुपये, आजचे तुमचे 10 रुपये, हे सर्व जे नाणी आहेत मित्रांनो, तर यांची अंतर्गत मूल्य यांचा फार कमी आहे यांच्या दर्शनी किमतीपेक्षा. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्यानंतर एकच मिनिट मित्रांनो. त्याच्यानंतर कोणता पैसा आला मित्रांनो? कागदी चलन आलं. धातू पैसा गेला. त्याच्यानंतर कोणतं चलन आलं? कागदी चलन आलं. 4 नंबर आहे, चुकून 1 नंबर झालेला आहे, ज्याला आपण कागदी पैसा म्हणतो. बरोबर. तर याचं बघा, कागदी चलनाचे मूळ खाजगी बँक व्यावसायिकांनी दिलेल्या ठेव पावत्यांमध्ये आढळते. म्हणजे पूर्वी या ज्या खाजगी बँका होत्या या काय करायच्या? लोकांनी जर बँकांमध्ये पैसा ठेवला तर त्यांना एक काय करून द्यायचे? पावती तयार करून द्यायची, रिसिप्ट तयार करून द्यायचे. बरोबर. तर मग ही रिसिप्ट म्हणजेच काय असायची? नोट असायची. बरोबर. मग कागदी चलन हा धातू पैशाला एक पर्याय होता. काळाच्या ओघात चलनी नोटा छापण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेला प्राप्त झालेला आहे. म्हणजेच आता पूर्वी कसं होतं की कोणतीही खाजगी बँक नोटा छापू शकत होती, परंतु आज तसं नाहीये. तर आधुनिक काळामध्ये काय झालेलं आहे की नोटा छापण्याचा जो काही अधिकार आहे हा प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकेला देण्यात आलेला आहे. ओके, पुढे बघा. मग कागदी चलनामध्ये सरकारने व देशाच्या मध्यवर्ती बँकेने छापलेल्या कागदी चलनाचा समावेश होतो. म्हणजे जिथं सरकार काही कागदी चलन छापते किंवा मध्यवर्ती बँक काही कागदी चलन छापत असते. पुढे बघा की भारतामध्ये काय केलं जातं? 1 रुपयाची चलनी नोट आणि सर्व प्रकारची जी नाणी आहे ही भारत सरकारकडून काय केली जाते? छापली जाते. तर इतर सर्व ज्या काही चलनी नोटा आहेत या रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जातात. हा मोस्ट IMP पॉइंट आहे. काय आहे? मोस्ट IMP पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये 1 रुपयाची नोट आणि इतर सर्व नाणी या भारत सरकारकडून तयार केल्या जातात. तर 1 रुपयाची नोट सोडून इतर सर्व नोटा या RBI द्वारे तयार केल्या जातात. ओके, पुढे बघा. खालील घटकांमुळे कागदी चलनाचा उगम झालेला आहे. तर कोणत्या कोणत्या घटकांमुळे कागदी चलन अस्तित्वात आलं? तर बघा, धातू पैशातील मोठ्या रकमा एकीकडून दुसऱ्याकडे नेण्याची मोठी अडचण होती. जर माझ्याकडे 1-2 लाख रुपयांचे जर नाणी असतील तर ते मला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर घेऊन जायला काय होत्या? खूप साऱ्या अडचणी होत्या. दुसरं, पैशाच्या मागणीच्या तुलनेत सोने आणि चांदीचा पुरवठा अत्यंत कमी असायचा. बरोबर. पैशांची जेवढी मागणी असायची त्या प्रमाणात सोनं किंवा चांदी त्या देशामध्ये सापडत नव्हतं. म्हणून त्या धातूंची काय होती? मागणी. पैशांची मागणी जास्त, परंतु त्या धातूंचा अभाव कसा होता? खूपच जास्त होता. ठीक आहे, 1 मिनिट पाणी पितो. पुढे बघा. पैशाच्या मागणीच्या तुलनेत सोने व चांदीचा पुरवठा अत्यंत कमी असायचा. झीज झाल्यामुळे नाण्यांचे वजन आणि मूल्य घटून जायचं. बरोबर. नेक्स्ट,
मग कागदी चलनाचे वर्गीकरण आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये करू शकतो. एक प्रातिनिधिक कागदी चलन आहे. मग प्रातिनिधिक कागदी चलन म्हणजे कोणतं आहे तर बघा, जेव्हा चलन निर्मिती करणारी जी अधिसत्ता आहे ही चलनी नोटांना आधार म्हणून 100% धातूच्या स्वरूपातील राखीव निधी ठेवते, तेव्हा त्याला प्रातिनिधिक चलन असं म्हटलं जातं. बरोबर, काय म्हटलं जातं? प्रातिनिधिक कागदी चलन म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा एखाद्या देशाला 1,00,000 रुपये छापायचे आहे, काय करायचे? 1,00,000 रुपये काय करायचे आहे? छापायचे आहेत. काय करायचं आहे? 1,00,000 रुपये छापायचे आहेत. तेव्हा काय केलं जाणार आहे की तो देश किंवा ते सरकार काय करणार आहे? 1,00,000 रुपये किमतीचे सोने काय करणार आहे? चलनाला आधार म्हणून काय करणार आहे? रिझर्व करून ठेवणार आहे, साठवून ठेवणार आहे. त्या धातूचा वापर कशाच्याही स्वरूपात केला जाणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या चलनाला काय म्हटलं जातं? प्रातिनिधिक कागदी चलन म्हटलं जातं, की जिथं चलनाला आपल्याला जेवढे चलन छापायचं आहे त्या चलनाच्या 100% आधार धातूच्या स्वरूपात, कुठल्याही धातूच्या स्वरूपात, मग तुम्ही सोन्याच्या स्वरूपात ठेवा, चांदीच्या स्वरूपात ठेवा, असं वेगवेगळ्या आपल्याला धातूंच्या स्वरूपात ठेवता येत होता. ओके, याला प्रातिनिधिक कागदी चलन म्हणतात. जसं भारतामध्ये चांदीचा 1 रुपया होता. बरोबर, चांदीचा जो 1 रुपया होता यात हा प्रातिनिधिक चलन होता. का होता? प्रातिनिधिक चलन होता. ठीक आहे, हा आपल्याला रुपया हे नाव कोणी दिलेले आहे रे मित्रांनो? शेरशाह सुरी याने रुपया हे चलन आणलेलं होतं. ठीक आहे, रुपिया नाव होतं त्याचं. ठीक आहे, पुढे बघा, त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे? परिवर्तनीय कागदी चलन. बघा, आता जेव्हा या चलनाची निर्मिती करणारी जी अधिसत्ता आहे, कागदी चलनाचे जे परिवर्तन आहे हे प्रमाणित पैशांमध्ये करण्याचे वचन देते, त्याला परिवर्तनीय कागदी चलन म्हणतात. याचा अर्थ काय म्हटलेलं आहे बघा, की जो कोणी चलन छापणार आहे, जे कोणतेही सरकार चलन छापणार आहे, ते सरकार काय सांगत आहे की या चलनाचे परिवर्तन म्हणजे हे जे चलन आहे हे तुम्हाला काय करून दिलं जाणार आहे? कन्वर्ट करून दिलं जाणार आहे. कशात? प्रमाणित पैशांमध्ये. बरोबर, प्रमाणित पैसा आत्ताच आपण बघितला की त्याचं जेवढं वजन आहे तेवढ्या प्रमाणात काय असतो? धातू असतो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, या पद्धतीत चलनाच्या मूल्याची काही विशिष्ट टक्केवारी मौल्यवान धातूच्या स्वरूपात काय केलेली असायची? ठेवलेली असते, आणि उर्वरित भाग हा सरकारी कर्ज रोख्यांच्या स्वरूपात संरक्षित केला जातो. बरोबर, यालाच परिवर्तनीय कागदी चलन म्हटलं जातं. जसं आज जर आपण भारताचा जर विचार केला तर आज आपण काय केलेलं आहे मित्रांनो, की 200 कोटी रुपयांचा काय केलेला आहे? एक निधी तयार केलेला आहे. आणि हा निधी आपण 2 प्रकारे मेंटेन करतोय, की या निधीमध्ये आपण काय केलेलं आहे? 115 कोटी रुपयांचं काय केलेलं आहे? आपण गोल्ड परचेस केलेलं आहे. काय परचेस केलेलं आहे? गोल्ड परचेस केलेलं आहे. आणि 85 कोटी रुपयांचं आपण काय केलेलं आहे? परकीय सरकारी रोखे काय केलेले आहेत? परकीय सरकारी रोखे काय केलेले आहेत? आपण गुंतवलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ इथं आपण काय केलेलं आहे की पैशांना आधार, चलनाला आधार म्हणून आपण काय केलेलं आहे? 115 कोटी रुपयांचं सोनं, काही प्रमाणामध्ये सोन्याचा आधार ठेवलेला आहे आणि काही प्रमाणामध्ये आधार म्हणून परकीय सरकारी रोखे ठेवलेले आहेत. अशा चलनाला काय म्हटलं जातं? परिवर्तनीय कागदी चलन म्हटले जात असते. ओके, पुढे बघा, अपरिवर्तनीय कागदी चलन, यालाच विश्वासाधिष्ठित कागदी चलन असं म्हणतात. हे चलन सरकारच्या आदेशाद्वारे किंवा कायद्याने निर्मित केलेले असते. ठीक आहे, हे चलन मागणीनुसार प्रमाणित पैशात परिवर्तनीय नसते. ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं. या चलनाला धातूच्या साठ्याचे संपूर्ण पाठबळ नसते. हे चलन शासनाने विधिग्राह्य पैसा म्हणून जाहीर केलेले असते. कायद्यानुसार हे चलन कोणीही नाकारू शकत नाही व
वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी व देणे देण्यासाठी या पैशाचा स्वीकार करणे काय असते, बंधनकारक असते. ओके, फॉर एक्झाम्पल जसं चेक झालं, डीडी झालं. ठीक आहे, पुढे बघा. मग कागदी चलनाचे काय नेमके काय फायदे आहे, बरोबर, आणि कागदी चलनाच्या नेमक्या काय मर्यादा आहे. तर बघूया सर्वात पहिल्यांदा कागदी चलनाचे फायदे. मग बघा आता, धातू पैशाच्या तुलनेमध्ये चलन सुलभपणे वहनीय आहे. म्हणजेच आपण कागदी नोटा या एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर सुलभरित्या काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो. कितीही रुपये आपण एका जागेवर दुसऱ्या जागेवर सुलभतेने घेऊन जाऊ शकतो. पुढे बघा, या चलनाची निर्मिती कमी खर्चिक असते, कारण की या पैसा निर्माण करायला फार कमी पैशांची आवश्यकता लागते. पुढे बघा, साठवून ठेवण्यासाठी कमी जागा लागते. बरोबर, विचार करा, आता मला 1 लाख रुपये ठेवायचे आहेत. बरोबर, काय करायचे, मला 1 लाख रुपये ठेवायचे आहेत. बरोबर, आणि 1 लाख रुपयाच्या माझ्याकडे नोटा आहेत आणि 1 लाख रुपयाचे माझ्याकडे काय आहेत, कॉइन्स आहेत. तर कोणाला जास्त जागा लागेल, कॉइन्सला. नोटांना जागा कशी लागेल, अगदी कमी जागा लागेल. ठीक आहे, कागदाच्या चलनाच्या वापरामुळे मौल्यवान धातूंची काय होते, बचत होत असते. ओके, पुढे बघा, कागदी पैशाच्या मर्यादा काय काय आहेत. पुढे बघा, धातूंच्या नाण्यांच्या तुलनेत कमी टिकाऊपणा असणे. दुसरं, अतिरिक्त चलन निर्मितीचा धोका असणं. बरोबर, तर या सर्व कारणांमुळे काय केलं गेलेलं आहे, कागदी चलन आहे. म्हणजेच काही गोष्टी, काही कागदी चलनाचे काही फायदे आहेत, तर काही काय आहे, मर्यादा आहे. कारण की धातूंच्या नाण्यांच्या तुलनेमध्ये या जे कागदी चलन असतं हे कमी टिकाऊ असतं. बरोबर की नाही. एक 10 रुपयाची नोट आपण किती वर्ष वापरणार, ती काय कालांतराने काय होत चालते, फाटत चालते. म्हणजे ती जास्त काळ टिकू शकत नाही. दुसरं, अतिरिक्त चलन निर्मितीचा काय असतो, धोका असतो. म्हणजेच काय करू शकतात लोक, डुप्लिकेट नोटा तयार करू शकतात. ओके, पुढे जाऊया. पतपैसा म्हणजे नेमका कोणता, बँक पैसा. मग बँक पैसा म्हणजे नेमकं काय आहे, बघा, पतपैसा म्हणजे लोकांनी बँकांकडे ठेवलेल्या ज्या ठेवी असतात, ज्या केव्हाही काढता येतात किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेशाच्या साहाय्याने काय करता येतं, हस्तांतरण करता येतं. हा धनादेश पैशासारखे काय करत असतो, कार्य करतो. परंतु धनादेश म्हणजे पैसा नव्हे, तर ठेवी हस्तांतरित करण्याचं काय आहे, पतसाधन आहे. ओके, पुढे बघा. मग प्लास्टिक पैसा म्हणजे पतपैसा म्हणजे असा गोष्ट आहे मित्रांनो, बँक काय करते रे मित्रांनो, की आपण काय करतो, बँकांमध्ये आपल्या पैसा ठेवतो, ज्याला आपण आपल्याला काय म्हणतो, ठेवी म्हणतो. म्हणजे आपण बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या असतात. या ठेवीचा वापर बँक कशासाठी करते, कर्ज देण्यासाठी कर्ज असते. मग कर्ज देऊन बघा, कर्ज देते. मग कर्ज देऊन बँकेने अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा वाढवलेला पैसा असतो त्यालाच काय म्हटलं जातं, पतपैसा म्हटला जातो. ओके, पुढे बघा, प्लास्टिक पैसा. मग प्लास्टिक पैसा म्हटला म्हणजे काय आहे, तर बघा, आधुनिक जगात प्रगत तंत्रज्ञानाने धनादेशांच्या व्यवहारांची जागा संगणकीय हस्तांतराने घेतलेली आहे. आज आपण डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो, परंतु त्यांना सार्वत्रिक मान्यता नसते. अनेक दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वीकारले जात नाहीत, त्यामुळे यांना सार्वत्रिक मान्यता नसते. प्लास्टिक पैशाच्या वापरामध्ये बँक पैसा, बघा, पैसा बँक खात्याच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत काय करता येतो, हस्तांतरित करता येतो. यामध्ये प्लास्टिकचे कार्ड हस्तांतरण होत नाही. तर बँकेतील शिल्लक हस्तांतरित काय, म्हणजे बँकेतील जी काही शिल्लक असते तिलाच काय केलं जात असतं, हस्तांतरित केलं जात असते. ओके, चलो पुढे जाऊया. ठीक आहे, मग आता बघा, पैशाच्या विविध प्रकारांची चर्चा केल्यानंतर आता व्यतिरिक्त पैशांचे वर्गीकरण पुढील प्रकारे करता येतं. म्हणजे या सर्व गोष्टी सोडल्यानंतर जो काही पैसा उरणार आहे त्याचं वर्गीकरण आपण स्वीकार्यतेच्या आधारावर करू शकतो. एक विधिग्राह्य पैसा आणि दुसरा आहे अविधिग्राह्य पैसा किंवा ऐच्छिक पैसा असं म्हणतो आपण त्याला. हे दोन गोष्टी बघून घेऊया नेमकं काय आहे. बघा, विधिग्राह्य पैसा म्हटलं म्हणजे नेमकं काय आहे, ज्या पैशाला कायद्याचं पाठबळ असतं आणि कोणत्याही कारणास्तव ज्याला कोणीही नाकारू शकत नाही अशा पैशाला विधिग्राह्य पैसा म्हटला जातो. बरोबर, कोणता पैसा म्हटला जातो, विधिग्राह्य पैसा म्हटला जातो, ज्याला लीगल टेंडर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लीगल टेंडर असं म्हटलं जातं. लीगल मनी, थोडक्यात काय म्हणायचं झालं, लीगल मनी, की ज्या पैशांसाठी काय करण्यात आलेला आहे, कायदा करण्यात आलेला आहे आणि जो कोणत्याही कारणास्तव कोणीही त्याला नाकारू शकत नाही
अशा पैशाला विधिग्राह्य पैसा म्हटलं जातं. एक्झाम्पल, भारतामधील सर्व नाणी व कागदी चलन हे काय आहे? भारतामध्ये विधिग्राह्य पैसा आहे, ज्याला भारतामध्ये कोणीही नाकारू शकत नाही. विधिग्राह्य पैसा दोन प्रकारचा आहे. किती प्रकारचा आहे? दोन प्रकारचा आहे. एक आहे मर्यादित विधिग्राह्य पैसा, की जो पैसा काही मर्यादित रकमेपर्यंत स्वीकारला जातो, त्या मर्यादित विधिग्राह्यच पैसा म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, नाणे जे काही आहेत मित्रांनो, बघा आपण काय करू शकतो मित्रांनो, की 1 रुपयाचं जे काही नाणं आहे, या 1 रुपयाच्या नाण्यांद्वारे 10 रुपयांपर्यंतचे देणे देऊ शकतो. म्हणजेच 10 रुपयापर्यंतचं देणं देण्यासाठी 1 रुपयाचा वापर केला जाऊ शकतो. आणि पुढं 1 रुपया किंवा 1 रुपयांपेक्षा जास्त नाण्यांद्वारे, बघा 1 रुपया किंवा 1 रुपयांपेक्षा जास्त नाण्यांद्वारे आपण, म्हणजे 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये या नाण्यांद्वारे आपण 1000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून की जे नाणे आहेत त्याला मर्यादित स्वरूपात मान्यता आहे, म्हणजे ठराविक रकमेपर्यंतच आपण त्याला काय करू शकतो? त्याचा विनिमय करू शकतो. जर मला 1000 पेक्षा जास्त रकमेचं, लक्षात घ्या बरं का, 1000 पेक्षा जास्त रकमेचे जर मला काय करायचं आहे? विनिमय करायचा असेल, एक्सचेंज करायचा असेल, तर त्यासाठी हे पैसे नाकारले जातील. म्हणजेच काय? एका ठराविक मर्यादेपर्यंतच याला काय करणं आहे? स्वीकारणं बंधनकारक आहे. पुढे बघा, अमर्यादित विधिग्राह्य पैसा. विधिग्राह्य पैसा म्हणजे काय? असा पैसा की जो कितीही रकमांपर्यंत देण्यासाठी ज्या पैशाचा वापर केला जातो त्याला अमर्यादित विधिग्राह्य पैसा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे की ज्याद्वारे आपण अनेक मोठ्या प्रकारची देणी देऊ शकतो, ज्याला कोणीही नाकारू शकत नाही, अशा पैशाला अमर्यादित विधिग्राह्य पैसा असं म्हटलं जातं. ओके, पुढे जाऊया. अविधिग्राह्य किंवा ऐच्छिक पैसा, बरोबर. बघा आता ऐच्छिक पैसा म्हणजे जो पैसा लोक सामान्यपणे देणी देण्यासाठी वापरतात, परंतु ज्याचा स्वीकार करणे कायद्याने बंधनकारक नसते, म्हणून तो पैसा नाकारला जाऊ शकतो. बरोबर. काही व्यवहारांमध्ये, काही देण्यांच्या व्यवहारात लोक ज्याला नाकारू शकतात त्याला ऐच्छिक पैसा म्हणतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर धनादेश म्हणजे चेक्स. काय आहे? चेक्स. त्याच्यानंतर विनिमय पत्र, कमर्शियल पेपर्स, हे काय झाले? ऐच्छिक झालं. नंतर त्याच्यानंतर डीडी, डिमांड ड्राफ्ट, बरोबर की नाही? हे काही ठिकाणीच काय केलं जातं? वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला घर खरेदी करायचंय, तुम्ही चेक देऊ शकतात. कार खरेदी करायचंय, चेक देऊ शकतात. तुम्हाला एज्युकेशन घ्यायचंय, तुम्ही डीडी देऊ शकतात. बरोबर. पण हाच डीडी दुसऱ्या ठिकाणी चालत नाही. किंवा चेक, तुम्ही साधारण मार्केटमध्ये तुम्ही काही खरेदी विक्री करायला जा, तिथं तुम्हाला चेकचा वापर करता येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही कमर्शियल पेपर जे काही असतात त्याचा वापर तुम्ही इतर गोष्टींच्या याच्यासाठी करू शकत, विनिमयासाठी करू शकत नाही. ओके, पुढे बघा. 2. परिचलनाच्या दृष्टिकोनातून पैशाचे खालील प्रकार पडतात. 1. प्रत्यक्ष पैसा, दुसरा हिशोबी पैसा, तिसरा प्रति पैसा. आता हे जे 3 पैसे नेमके काय आहेत हे डिटेलमध्ये समजून घेऊया आणि आजचं लेक्चर आपण थांबवूया. ठीक आहे, पुढे बघा. प्रत्यक्ष पैसा म्हटला म्हणजे काय आहे? की जो पैसा दिल्याने सर्व व्यवहार होऊ शकतात त्याला प्रत्यक्ष पैसा म्हणतात. बरोबर. की जो पैसा दिल्याने सर्वच प्रकारचे व्यवहार आपल्याला करता येतात, अशा प्रकारच्या पैशाला प्रत्यक्ष पैसा म्हटला जातं. उदाहरणार्थ भारतातील सर्व कागदी चलन व धातूची नाणी हा प्रत्यक्ष पैसा आहे, की जो देऊन आपण कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू शकतो, म्हणून त्याला प्रत्यक्ष पैसा म्हटला जातो. ठीक आहे, पुढचा आहे हिशोबी पैसा. की हिशोबी पैसा म्हणजे असा पैसा की ज्याच्यात आपण आपला हिशोब ठेवू शकतो. की बघा, देशात ज्या पैशाच्या माध्यमातून हिशोब ठेवले जातात त्या पैशाला हिशोबी पैसा म्हटला जातो. फॉर एक्झाम्पल, भारतामधले व्यवहार हे आपण रुपयामध्ये ठेवतो, अमेरिकेमधले व्यवहार आपण हे डॉलरमध्ये ठेवतो, इंग्लंडमधले जे व्यवहार आहेत हे आपण स्टर्लिंग पाऊंडमध्ये ठेवतो, ऑस्ट्रेलियामधले आपण जे व्यवहार आहे ते ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये ठेवतो आपण. ठीक आहे, म्हणजे सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, की ज्या देशामध्ये व्यवहार हे ज्या चलनामध्ये ठेवले जातात त्या चलनाला किंवा त्या पैशाला हिशेब पैसा म्हटला जातो. आणि लास्ट काय आहे? प्रतिपैसा किंवा सदृश्य पैसा.
म्हणजे नेमकं काय आहे की बघा, जी जिंदगी किंवा मालमत्ता विनिमयाचं योग्य माध्यम नसते, की जे विनिमयाचं योग्य माध्यम नाहीये, परंतु मूल्य संचयनाचं काय आहे, साधन आहे, अशा पैशाला प्रतिपैसा म्हटलं जातं. ज्या जिंदगीचं प्रथम पैशात रूपांतर करावे लागते आणि नंतर त्याच्या सहाय्याने अन्न, वस्तू व सेवांची काय करता येते, खरेदी करता येतं. फॉर एक्झाम्पल आपलं कमर्शियल पेपर्स. आज तुम्ही काय करू शकतात, कमर्शियल पेपर्स किंवा शेअर्स किंवा बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स. ठीक आहे. तर हे जे काही आहेत मित्रांनो, आता तुम्ही काय करू शकता, तुमच्याजवळ पैसा आहे, तुम्ही काय करू शकतात, या गोष्टी विकत घेऊन तुम्ही यांच्यामध्ये पैसा काय करू शकतात, इन्व्हेस्ट करू शकतात. बरोबर. आणि नंतर तुम्हाला ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही काय करणार, म्हणजे याच्या स्वरूपामध्ये तुम्ही काय केलं बघा, या जिंदगीचे प्रथम इथं काय म्हटलेलं बघा, की जे साधन मूल्य संचयनाचं काय आहे, साधन आहे. म्हणजे तुम्ही घरात पैसा ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, शेअर्समध्ये तो पैसा गुंतवून ठेवा. बरोबर. म्हणजे शेअर्समध्ये तुम्ही काय करून ठेवा, तुमचं जे पैसा आहे तो काय करून ठेवा, संचय करून ठेवा त्याचा, कमर्शियल पेपरमध्ये, बॉन्ड्समध्ये, डिबेंचर्समध्ये. बरोबर. आणि ज्यावेळी तुम्हाला तो पैसा खर्च करायचा असेल त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं पैशात काय करावं लागेल, प्रथमतः रूपांतर करावं लागेल आणि मगच आपल्याला काय करता येणार, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर माझ्याजवळ आज पैसा आहे तर मी काय करेल, शेअर्समध्ये गुंतवून ठेवेल. आणि ज्यावेळी मला पैशांची गरज असेल किंवा एखादी वस्तू मला खरेदी करायची असेल तर त्यावेळी शेअर्स कामात नाही येणार. त्यावेळी मी काय करेल, या शेअरचं कन्व्हर्जन मी कशामध्ये करून घेणार, रुपयामध्ये करून घेणार आणि या रुपयांद्वारे मी वस्तू आणि सेवा खरेदी करू शकेल. ओके. चलो मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एवढं बघायचं होतं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, एक बघा, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पैशांची काय बघणार आहोत, कार्य बघणार आहोत. कार्य आणि गुणधर्म आपण हे उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार. ठीक आहे. आणि मग हे चॅप्टर संपणार. त्याच्यामुळे ज्यांनी आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, कमेंट केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जरूर करायचं आहे. बरोबर. विसरायचं नाही. ही आपली ओल्ड स्टेट बोर्डची सिरीज चालू आहे. याच्यानंतर न्यू स्टेट बोर्डची सिरीज स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळे चुकूनही कोणीही लेक्चर मिस करायचे नाही. बरोबर. प्रत्येकाने वेळेवर लेक्चर करायचे आहेत. ओके. चलो ठीक आहे. बाय बाय मित्रांनो. थांबूया.